आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कुठं ठेवलाय फोन मी? सका मामानं मागेल्यानंतर मी खिशात ठेवला फोन, सरळ घरी चाललो। मग घरी आल्यानंतर कुठं ठेवलाय? अरे हो, मी खिशातच ठेवलाय फोन। म्हणजे तो फोन कपड्यात असणार। कपडे तर धुवायला टाकलेत मी। ह्याच्यातच ठेवला होता मी। कपडे धुताना पडला का काय? राजू, राजू, काय झालं दादा? कपडे तू धुतली का? हा, मीच धुतले। काय झालं? माझा फोनच घावणं झालाय। त्या धुवायला टाकलेल्या कपड्यामध्ये होत। मला सापडलाय, मी ठेवलाय। देऊ का? दे लवकर। हे बघ, सकाळपासून बंद पडलं। चार्जिंगच संपले आज। आणि हरवलं असतं तर सापडला बी नसतं। मी लगेच चार्जिंग लावतो। आई शेवटच्या क्षणी फोनकडे इशारा करत होती। म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी असेल। नाही नाही, काही करून मला तो फोन सापडायलाच हवा। म्हणजे काय ते त्याचं कळेल तरी। आईचा फोन। या सगळे कॉल्स तर सूर्याला गेलेले आहेत, पण आईचं आणि त्याचं काहीच बोलणं झालेलं नाहीये। मेसेजेस मेसेजेस पण नाहीयेत। मग आई फोनकडे काही इशारा करत होती। मोबाईल चालू झाल्यावरच कदाचित कळेल। हा त्या फोनकडे बघून इशारा का करत होते? जाऊ बापू। डॅडी, आता इथं काय करतात? डॅडी, काय झालं? जाऊ बापू, हात जोडतो तुमच्या पुढं। आमच्यावर एवढं उपकार करा, आम्हाला इथं राहू द्या। पुढच्या काही दिवस तर राहू द्या। आम्हाला बरं वाटलं का आम्हीच इथून निघून जाऊ, पण आता ते इथं राहू द्या। नाही म्हणू नका। अहो, तुमचंच घर आहे। पण काय झालं? का राहायचं तुम्हाला इथं? डॅडी, अहो काय झालं नक्की सांगाल का मला? हे बघा, तुम्हाला इथं राहायला मी नाही म्हणत नाही, पण का तुम्हाला राहायचं इथं? काय सांगायचं जाऊ बापू? त्या घराच्या काना कोपऱ्यात आम्हाला त्यांचाच भास होतो। जिकडं बघावं तिकडं त्याच दिसतात आम्हाला। आता घरात त्या भरून उरल्या तो जावय बापू। नाही 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 नाही, तिथं राहून आम्हाला त्यांना विसरणं शक्यच नाही। आणि तू त्यांच्यासाठी बाहेर ठेवलेला दिवा तो बघून आम्ही त्यांच्या आठवणीत अजून जळतो। असंच होत राहिलं तर एक दिवस आम्ही येडे होऊ, आमच्या डोक्यावर परिणाम होईल। नाही 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 जावई बापू, आम्हाला इथं राहू द्या हो। डॅडी, तुम्ही शांत व्हा। हे बघा, तुम्ही कुठं जायची गरज नाही। हे तुमचंच घर आहे। तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस राहा इथं। राजू, जा पाणी आण।
चला इथं बसा भाऊ. चला. हा फोन डॅडींकडे असणं कसं शक्य आहे? डॅडींनी पर्स उचलली म्हणावं तर डॅडी गडावर आलेच नव्हते. आणि गडावरून खाली उतरताना मी कोणाच्याच हातात ती पर्स बघितली नाही. मग पर्स घरी आलीच कशी? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला फक्त डॅडी देऊ शकतात. त्यांनाच विचारावं लागेल मला. पण डॅडी इथे नाहीये तर मग गेले कुठे ते? बाहेर असतील कदाचित. आता त्यांच्याशीच बोलावं लागेल मला. पूर्ण टेकायसाठी उशी घेऊन येतात. हा हा घेऊन ये उशी. जावय बापू, हे पाहिलं का? हे आम्हाला टेन्शन आलं का? हे असं साखर कमी होती आमची ना, आम्हाला अशी कलकली भरते आणि असं अंग थरथरायला लागतं आमचं. आम्हाला थोडी साखर देता का? हा आणतो. जा आम्हाला साखर घेऊन थोडी साखर. साखर. 2-4 चमचे अजून घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हे बघा डॅडी, आता कसला विचार करायचा नाही. हा आणि कसलीच काळजी करायची नाही. आता फक्त आराम करायचा तुम्ही. सगळीकडे शोधलं पण डॅडी कुठेच दिसत नाहीये. कामासाठी बाहेर गेले असतील का? पण अशा परिस्थितीत कसं आलाय काम? डॅडींची गाडी पण कुठे दिसत नाहीये. घरात एवढं सगळं झालं असताना एवढ्या रात्रीचं कुठे गेले असतील डॅडी? आणि ते कोणाला न सांगता.